हाय हॅलो नमस्कार. पुन्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मस्त अशी संध्याकाळ झाली आहे आणि सनसेटसुद्धा व्हायला आला आहे. आणि आजच्या ह्या वर्षातला म्हणजे 2024मधला शेवटचा दिवस आहे. सो सूर्याच्या मावळतीने आपण आजच्या म्हणजे ह्या वर्षाची जी काही एंडिंग आहे ती करणार आहोत. सो हा बघा, तुम्हाला माकड पण दिसेल मध्येच. आणि इकडे आपला सनसेट आहे बघा. तर आजचा आपला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे शेवटचा दिवस आहे. आणि म्हटलं चला आज आपण जी काही सुरुवात आहे ती आपल्या दिवसाच्या एंडिंगपासूनच करूया. आणि तुम्हाला समोर दिसत असेल बघा, माकड वगैरे धावतात आणि या साईडला चिरफळ आहे. सो चिरफळं खायला आले आहेत ते आणि ते बसून चिरफळं खात आहेत समोर. आणि आत्ता कोकणामध्ये गवत काढणी त्याचप्रमाणे कवाल तोडणी खूप मोठ्या प्रमाणात आता चालू होईल. आणि गवत काढणी सुरुवातच आहे, पण आता कवाल वगैरे तोडणी पण असते. तर कवाल वगैरे कसलं असतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जी आपण जी सुरुवात केलेली आहे, जे मी तुम्हाला सनसेट वगैरे दाखवलं, सो ही एक सुरुवातच आहे. आणि छान अशी ह्या वर्षातली एक सुंदर आणि शेवटची अशी संध्याकाळ मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी जे कोकणामध्ये जे काही कवाल वगैरे तोडलं जातं, तर कसलं कवाल तोडलं जातं काय वगैरे तर ते मी सांगणार आहे. सो हे बघा, याला कवाल म्हणतात. म्हणजे झाडांना जे काही पानं आलेली असतात, जे काही फांद्या आलेल्या असतात, तर ह्या तोडल्या जातात. म्हणजे आयन असेल, किंजल असेल, ही झाडांची नावं आहेत. सो त्याच्याने ती जी झाडं असतात ती तोडली जातात. तर अशा पद्धतीने ही जी तुम्हाला जेवढी काही झाडं दिसतात ती सगळं खडसली जातात. आणि मग त्यालाच कवल तोडणी असं म्हणतात कोकणामध्ये. आणि आता थंडीच्या ह्याच्यामध्येच ही तोडली जातात. आणि जेव्हा आपली भाजावण वगैरे असते त्याच्या आधी म्हणजे एप्रिल मेपर्यंत भाजावण वगैरे होते, किंवा त्याच्या आधी पण लोक पटकन करतात. तर तेव्हा मग ते जे काही भारे असतात ते वगैरे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर जो काही शिमगा असतो त्याच्यामध्ये हे सगळं केलं जातं भाजावण वगैरे. तर हीच ती झाडं असतात आयन किंजळशी. बघा, ही पूर्ण अशी तोडली जातात, एकदम खडसली जातात. आणि शेतीसाठी सगळं केलं जातं. सो आता हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे पण झाडं तोडून ठेवली जातात. आणि जेव्हा कधी आपली भाजावण वगैरे असते तेव्हा केली जाते. सो ह्या वर्षात मध्ये काही जणांनी सुरुवात केली नाही, कारण की ज्यांना घाई असते, ज्यांना लवकर करायचं असतं ते तोडून ठेवतात आणि नंतर मग सुकल्यानंतर ती भारी वगैरे बांधतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही गवत असतो आहे बघा, हाच गवत, ही गवत वगैरे काढलं जातं आणि अशा हे बांधल्या जातात. सो अशा पद्धतीने ती वैरण वगैरे जी काय असते सुकलेली, तर असे विळाने काढून आणि नंतर मग ते पण एक केलं जातं. सो आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे हे गवतसुद्धा काढला जातो. आणि जे काही किंजळ असतील, आयन असतील, तर ते खडसून आपल्या भाजणीची तयारी केली जाते. थोडक्यात भाजणीची सुरुवातच असते ती मेन म्हणजे. आणि आता मी तुम्हाला जो मगाशी स्पॉट दाखवला ना, तो एका जरा विशिष्ट ठिकाणी जाऊन मी तो तुम्हाला दाखवणार आहे. सो आजची जी संध्याकाळ आहे एकदम मस्त आहे आणि सनसेटसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो तुम्हाला ते मी दाखवणार आहे. चला आपण जाऊया. सो हा पूर्ण वरचा बॅकग्राऊंड आहे आणि जो आपला सनसेट आहे तुम्हाला समोर दिसत असेल, सो तिथे आहे. आणि हे मध्ये तुम्हाला जेवढी ही झाडं दिसतात ना, ही झाडं सगळी आयन किंजळ वगैरे म्हणतात. सो मला त्यातला थोडा फरक माहिती नाही, त्याच्यामुळे मला झाडं माहीत आहेत की कोणती तोडली जातात ती, तर त्यांना आयन किंजळ असं म्हटलं जातं. तर ही झाडं असतात. सो ही झाडं खडसली जातात, तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील. आणि ही झाडं जास्तीत जास्त रानात पण बघायला मिळतात. पण मी आता तुम्हाला सनसेट दाखवते. हा बघा, त्या साईडला आहे. ही झाडमध्ये असल्यामुळे प्रॉपर तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्ही बघू शकता एक नंबर. असं 6 वाजायला आले आहेत, त्याच्यामुळे आता तो हळूहळू मावळेल. आणि आजचा आपल्या 2024 जे काही आपलं जे वर्ष चालू होतं त्या वर्षामधला शेवटचा दिवस. आणि जो काही आता उद्यापासून नवीन वर्ष चालू होणार आहे. सो नवीन वर्ष सगळ्यांना चांगलं जावं, सुखसमृद्धीचं जावं आणि सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि जे काही यूट्यूबर्स वगैरे आहेत, जे काही क्रिएटर्स आहेत, त्यांना चांगलं यश मिळू दे. आणि जे आपल्या चॅनलवरती जेवढे काही म्हणजे 2024मध्ये जे काही माझे सबस्क्रायबर आहेत, जे माझे व्हिडिओ बघतात, शॉर्ट्स बघतात, सो
त्यांचंसुद्धा त्यांनासुद्धा खूप थँक्यू. कारण की तुमच्यामुळेच हे चांगलं झालं आहे आणि सुरुवात चांगली मिळाल्यामुळे कधी वाटलं नव्हतं की असं म्हणजे चालू करून त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल नाही मिळेल माहिती नव्हतं, पण चांगलं यश मिळालं आहे, चांगले सबस्क्रायबरसुद्धा झाले आहेत. सो हे 2025सुद्धा चांगलं जावो आणि ही तुमच्यामुळे शक्य आहे. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आणि आपले जे व्हिडिओ आहेत, जे काही शॉर्ट्स असतील ते तुम्ही बघा आणि चांगले चांगले कमेंटसुद्धा करा. सो ही बघा कोकणाकडील संध्याकाळ एकदम शांत. यावेळी फक्त ना पक्ष्यांचा आवाज येईल तुम्हाला आणि मुलं वगैरे संध्याकाळची खेळतात. सो अशी संध्याकाळ असते कोकणातली. हे थोडं झाडमध्ये आहे त्याच्यामुळे सनसेट तुम्हाला असं प्रॉपर नाही दिसणार, पण तुम्हाला समोर दिसेल पूर्ण असं लाल लाल झालं आहे. सो आजची या वर्षातली शेवटची संध्याकाळ आणि बघा झाडं बघा. आणि ह्या सीझनमध्ये आता जो सीझन चालू होईल म्हणजे थंडी वगैरे आहे, ह्या सीझनमध्ये ना जी काही झाडांची पानं असतात ती जास्तीत जास्त गळतात आणि पालवी वगैरे यायला थोडा टाईम जातो. पण जे काही आता पानं वगैरे तुम्हाला झाडांवरती दिसतील तर ती गळायला सुरुवात होते ह्या सीझनमध्ये. हे बघा तुम्हाला थोडा सनसेट दाखवते इथून. सो हा बघा समोर तुम्हाला दिसेल, मी थोडी खाली बसली आहे त्याच्याने. हा बघा आपला आहे सनसेट आणि खूप असा एकदम डार्कमध्ये दिसतो आहे बघा. सो हे आमच्या ना घराच्या वरती फुल असं रान आहे आणि या रानाच्या इथेच अशी आमची टाकी आहे पाण्याची. तर त्या पाण्याच्या टाकीवरून हा पूर्ण असा व्ह्यू दिसतो एकदम. आणि अजून काळोख नाही झाला आहे, पण आपले 6 वाजायला आले आहेत त्याच्यामुळे आता हे हळूहळू काळोख होत जाईल आणि हा जो काही सनसेट आहे समोर तो आता मावळेल. आणि आजच्या दिवसाची खूप चांगली अशी आपली सुरुवात झाली आहे आणि मी थोडं वेगळा कंटेंट बनवला आहे. थोडं तुम्हाला कोकणामध्ये आता जी कामं सुरुवात होईल, शेतीची जी काही कामं असतात ते पण तुम्हाला सांगितलं आहे. सो दोन्ही कंटेंट धरून मी हा व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा, कारण की उद्यापासून आपले नवीन वर्ष चालू होतं. त्यामुळे अजून अधिकाधिक मेहनत करून मी अजून चांगले असे व्हिडिओ बनवेन जे तुम्हाला आवडतील. आणि तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जे काही सबस्क्रायबर आहे, जे काही ऑडियन्स आहे त्यांना अजून वाढतील आपले ऑडियन्स. तर त्यासाठी मी अजून मेहनत करेन. 2025 हे चांगलं वर्ष जावो, सगळ्यांना जावो. हे बघा सो तिकडे मंदिरसुद्धा आहे आणि हा सगळा एरिया बघा. ही तुम्हाला सगळी झाडं दिसत आहेत ना मोठी, ही आयन किंजळ वगैरे आहेत सगळी. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो फायनली आपला जो सनसेट आहे तो आता हळूहळू मावळत येतो आहे आणि आपल्या दिवसाची जी काही सुरुवात आहे, जी काही संध्याकाळ आहे, म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे जी काही सकाळ आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे काही वातावरण होतं ते खूप छान होतं. आणि आत्ता हा आपल्या वर्षातला शेवटचा दिवस आहे. सो मस्त असं वाटतं आहे. सो सगळ्यांना शुभेच्छा जाता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता इथे थांबते. असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.